तर आज सकाळी मी नेहमीप्रमाणे सकाळी 4ला उठलेलो आहे. आवरून झाल्यानंतर आज सकाळचं बॉडी वेट 51.5 होतं, जे की जरा जास्त झाले. प्री वर्कआउटसाठी मी मील चेंज केला आहे, चिरमुरे प्लस प्रोटीनवालं दही. आणि हे मील करण्याचं कारण पण होतं, मला जरा प्रोटीन इंटेक आधी प्री वर्कआउटमध्ये वाढवायचा होता. 8 तासांची चांगली झोप घेतलेली आहे, सो लेग डे मारायला एकदम भारी वाटाले. आणि बिकॉज ऑफ चिरमुऱ्यांचा जो माझा प्री वर्कआउट मील होता तो चांगला वाटाला आहे, कारण की पूर्ण लेग्सची एक्सरसाइज करत असताना माझ्या अंगामध्ये चांगलीच एनर्जी राहिली. आणि आज आहे रिस्टार्ट डे 69. हा नंबर जरासा कॉन्ट्रोवर्शियल आहे, खरं ठीक आहे. लेग्स डेला आला त्यामुळे उलट मला चांगलं वाटाले. आणि हा नंबर क्रॉस करताना मला जास्त आनंद व्हायला आहे 15 म्हणजे रिस्टार्ट डे 50 केल्यापेक्षा. हॅमस्ट्रिंग असा एक मसाला आहे जो माझा प्रॉपर हिट होत नाही, खरं मी ट्राय करालो आहे. काफ्स त्या मानामध्ये खूपच चांगले डेव्हलप झाल्यात माझे, मला माहिती आहे काफ्स चांगले डेव्हलप झाल्यात. खरं ग्लूट्स एक असा मसाला आहे जो मला ट्रेन करायला अजिबात आवडत नाही, तो मी आठवड्यातनं एकदाच ट्रेन करतो आहे. आणि आजचा पंप एकदम भारी आलता, काफ्स एकदम चांगलेच आहेत. आणि आय गेस शर्ट काढून पंप चेक करूया नाही, कारण की सगळं जर व्यवस्थित वाटेल. आता व्यवस्थित वाटाले. अप्पर बॉडीबरोबर एक चांगली लोअर बॉडी पण डेव्हलप करणं जरा माझं एक स्वप्नच होतं, सो ते हळूहळू पूर्ण झाले. अजून पण ते कंप्लीट झालेलं नाही आहे. घरी आल्यानंतर प्रोटीनवाले ओट्स आणि क्रेटीन तर घेतलेलंच आहे. आणि दुपारच्या जेवणामध्ये हे जे दिसाले हे बॉइल्ड एग्स विथ सॉस आहे आणि एक चपाती मी ॲड केलेली आहे. तसंच संध्याकाळच्या जेवणामध्ये पण एक चपाती ॲड केलेली आहे, प्रोटीनवालं दही आहे आणि सॅलेड आहेच. आजच्या दिवसाच्या टोटल 15,000 स्टेप्स डन. टुमारो रिस्टार्ट अगेन.